नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा अर्थात कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत। हा जो नराधम आहे भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांना अध्यात्माच्या नावाखाली फसवलं। केवळ फसवलेलंच नाही तर थेटपणे या महिलांना फसवलं, त्यानंतर त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले। योनी पूजेच्या नावाखाली त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले। केवळ लैंगिक संबंधच ठेवले नाही तर लैंगिक संबंध ठेवताना असे अनेक व्हिडिओ चित्रित केले। हे व्हिडिओ महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले होते। या प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याला सध्या एसआयटीनं ताब्यात घेतलेलं आहे। त्याची कसून चौकशी केली जाते। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सध्या भोंदूबाबाची कसून चौकशी केली जाते। परंतु भोंदूबाबा प्रकरणामध्ये सध्या अनेक धक्कादायक खुलासे सध्या पुढे येत आहेत। महिलांच्या लैंगिक शोषणापासून आर्थिक फसवणूक असेल किंवा जमीन व्यवहारापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये सध्या हा जो भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात याच्यावरती सध्या अनेक पद्धतीने जी आहे सध्या कारवाई सुरू आहे। परंतु या प्रकरणामध्ये आता अतिशय गंभीर बाब जी आहे ती पुढे आलेली आहे। अशोक खरातच्या प्रकरणात आता सायबर तपासामधून मोठी माहिती पुढे आलेली आहे। खरातच्या भोंदूबाबा खरातच्या कॅबिन मधले जे आक्षेपार्ह व्हिडिओ होते ते केवळ व्हिडिओ महाराष्ट्रापुरते मर्यादित पद्धतीने व्हायरल झालेले नाहीत, तर हे व्हिडिओ आता महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्ये त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा व्हायरल झाल्याची धक्कादायक माहिती आता तपास यंत्रणांकडून जी आहे ती पुढे आलेली आहे। काही परदेशी देशांमध्ये सुद्धा हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झाल्याची माहिती आहे। खर तर हे जे व्हिडिओ आहेत भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांनी महिलांशी लैंगिक संबंध ठेवतानाचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ प्रसारित करण्यामागे कोणतं संघटित नेटवर्क आहे का, काही क्लिपची पैशासाठी विक्री केली जाते का, आणि त्याचबरोबर सायबर पोलिसांच्या तपासामधून नेमकं काय उघड झालेलं आहे हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिकचा नराधम भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली। केवळ फसवणूकच केली नाही तर त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले। योनी पूजेच्या नावाखाली त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले। हे लैंगिक संबंध ठेवत असताना त्यांची आर्थिक फसवणूक केली आणि त्याचबरोबर लैंगिक संबंध ठेवताना त्याने थेटपणे व्हिडिओ सुद्धा त्याने जे आहे त्याचे चित्रित झालेले होते। मोठ्या प्रमाणामध्ये हे व्हिडिओ राज्यभरामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ सुद्धा उडालेली होती। हा जो भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात आहे याने थेटपणे त्याच्या कॅबिन मध्येच अक्षरशः भक्ताचे अश्लील व्हिडिओ, भक्तांशी अश्लील संबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ थेटपणे त्याने चित्रित केलेले होते। त्याच्या कॅबिन मध्येच त्याने थेटपणे महिलांशी लैंगिक संबंध ठेवलेले होते। हा जो नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा आहे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस आता वाढताना दिसते। महिलांचे जे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडिओ होते त्याचबरोबर अनेक महिलांची त्याने आर्थिक फसवणूक केलेली होती आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्याने थेटपणे या महिलांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप या भोंदूबाबा याच्यावरती करण्यात आलेला आहे। या प्रकरणामधून आता सायबर तपासामधून अत्यंत अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। एसआयटीच्या तपासा दरम्यान अशोक खरातच्या कॅबिन मधील, लक्षात घ्या, हा जो नराधम भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याच्या कॅबिन मधील आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामधील तब्बल 21 राज्यांमध्ये, देशातील तब्बल 21 राज्यांमध्ये कॅप्टन अशोक खरात याच्या कॅबिन मधले अश्लील संबंध ठेवतानाचे व्हिडिओज त्याचबरोबर केंद्र शासित प्रदेशांमध्ये व्हायरल झाल्याची माहिती आता तपासामधून पुढे आलेली आहे। त्याचबरोबर केवळ भारतामधल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येच नाही तर हे जे कॅप्टन भोंदूबाबा याचे जे अश्लील व्हिडिओ आहेत, कॅबिन मधले जे अश्लील व्हिडिओ आहेत ते नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE, त्याचबरोबर श्रीलंका आणि फिलिपाईन्स सारख्या देशांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे। सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक खराशी संबंधित आक्षेपार्ह कंटेंटचा प्रसार करणारे तब्बल 74 टेलिग्राम ग्रुपवरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनेक बनावट सोशल मीडिया अकाउंट शोधून काढले जात आहेत। याच कारवाई दरम्यान तब्बल 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज आणि फोटो हटवण्यात आल्याची सुद्धा माहिती आता पुढे आलेली आहे। यापूर्वीही हजारो लिंक्स हटवण्यात आलेल्या होत्या। शेकडो सोशल मीडिया अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची कारवाई सुद्धा सायबर पोलिसांनी केलेली होती। मात्र तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओ अत्यंत कमी रकमेमध्ये विकले जात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला गेलेला आहे।
काही क्लिप्स या केवळ 20 रुपयांना भोंदूबाबा अशोक खरात यांनी ज्या महिलांशी लैंगिक शोषण केले होतं, जे व्हिडिओ त्यांनी थेटपणे त्याच्या कॅबिन मध्ये चित्रित केलेले होते, ते व्हिडिओची विक्री काही टेलिग्राम ग्रुपमध्ये अवघ्या 20 रुपयांना केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। काही टेलिग्राम ग्रुपवरती ह्या ज्या क्लिप्स आहेत त्या अवघ्या 20 रुपयांना उपलब्ध करून दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली आहे। यामुळे या प्रकरणामागे काही संघटित डिजिटल रॅकेट कार्यरत आहे का याचाही तपास सध्या सुरू आहे। दरम्यान पीडित महिलांची ओळख सुरक्षित राहावी यासाठी सायबर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। आक्षेपार्ह सामग्री शेअर करणारे, त्याचबरोबर डाउनलोड करणारे किंवा विक्री करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा आता सायबर पोलिसांनी दिलेला आहे, महाराष्ट्र पोलिसांनी दिलेला आहे। अशोक खराच्या विरोधात आतापर्यंत लैंगिक अत्याचार प्रकरण असेल, त्याचबरोबर आर्थिक फसवणूक प्रकरण असेल, त्याचबरोबर अंधश्रद्धेचं प्रकरण असेल, जादूटोणा प्रतिबंधक कायदा असेल, या संपूर्ण कायद्यान्वये जर पाहिलं तर आतापर्यंत या भोंदू बाबावरती तब्बल 12 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, डिजिटल नेटवर्क आणि व्हिडिओ प्रसारणामागील संपूर्ण साखळी उघडकीस करण्यासाठी जो आहे तपास यंत्रणा आता प्रामुख्याने काम करतायत। अधिक आक्रमकपणे या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या काम करतात। मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर ह्या ज्या तपास यंत्रणा आहेत अशा पद्धतीच्या महिलांच्या ओळख रिव्हील होऊ नये, हे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत या दृष्टिकोनातून सायबर पोलीस सातत्याने प्रयत्न करतात। परंतु ह्या ज्या अशा पद्धतीचे टेलिग्राम ग्रुप्स आहेत त्याच्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये हे व्हिडिओ विक्री केली जात आहे। त्याचबरोबर केवळ भारतातील 21 देशांमध्ये, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले आहेत। त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा 4 देशांमध्ये हे कॅप्टन भोंदूबाबाचे जे नराधमाचे ते अश्लील संबंध ठेवतानाचे कॅबिन मधले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सुद्धा 4 देशांमध्ये सुद्धा व्हायरल झाल्याची माहिती येते मिळते। त्या अनुषंगाने सध्या सायबर पोलिसांकडून कठोर पद्धतीने आता कारवाई केली जाते। अशोक खरात प्रकरणात समोर येणारे प्रत्येक नवे तपशील अधिकच गंभीर स्वरूपाचे दिसतायत। केवळ कथित अत्याचार किंवा फसवणूकच नव्हे तर अतिशय संवेदनशील जे व्हिडिओ आहेत ते देश परदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले आहेत, त्याची विक्री केली जाते अशी बाब सुद्धा तपास यंत्रणांमधून जे आहे त्यांच्या चौकशीमधून पुढे आलेली आहे। आणि हे खूप मोठं तपास यंत्रणांच्या पुढे खूप मोठं चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे की अशा पद्धतीचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, राज्यभरामध्ये व्हायरल होत आहेत, त्याचबरोबर 21 राज्यांमध्ये देशातील व्हायरल होत आहेत, त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा 4 देशांमध्ये हे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे व्हिडिओ कशा पद्धतीने व्हायरल होण्यापासून रोखता येतील या दृष्टिकोनातून खूप मोठं आव्हान, खूप मोठे चॅलेंजेस हे सायबर पोलिसांसमोर असणार आहे। या प्रकरणामागे नेमकं कोणतं डिजिटल मोठं नेटवर्क कार्यरत आहे का, त्याचबरोबर व्हिडिओ विक्रीच्या माध्यमातून कोणी हे व्हिडिओ विक्री करते का आणि त्यामधून पैसे कमवले जात आहेत का, याचा सुद्धा तपास सध्या सायबर पोलीस करतायत। या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहेत या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत ती आता पोलीस तपासामधून पुढे येणार आहेत। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।